राष्ट्रीय महामार्गावरून बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नजीक एका मालवाहू टाटा गाडीतून निर्दयतेने कोंबून 2 बैल वाहून नेत असता पोलिसांनी पकडून गुन्हा दाखल केल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूरकडून एका मालवाहू गाडीमध्ये 2 बैल निर्दयतेने कोंबून बोरगाव मंजूकडे येत असल्याची माहिती बोरगाव मंजू ठाणेदार हरीश गवडी यांना मिळाली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे, धनसिंग राठोड, योगेश काटकर यांनी सापळा रचून सदर वाहन काटेपूर्णा नजीक मालवाहू गाडी क्रमांक MH30 AB 3221 वाहन काटेपूर्णा नजीक थांबवले असता 2 बैल निर्दयतेने कोंबून मूर्तिजापूर कडून बोरगाव मंजूकडे येत होते। सदर वाहनाची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वाहन चालकाजवळ कुठलेही रितसर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। सदर वाहन किंमत 1.5 लाख रुपये, 2 बैल किंमत 50,000 रुपये असा एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून सय्यद साकिब अली, तय्यब अली वय 25 वर्ष, सय्यद अजीम, सय्यद अजमत वय 28 वर्ष दोन्ही राहणार बोरगाव मंजू यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कानडे हे करीत आहेत। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।